श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर आपण आज शिवलीलामृताचे सर्व काही अध्याय आपण आपल्या अकाउंटवर टाकलेले आहे, चॅनलवर टाकले तर सर्वांनी जाऊन नक्की बघा. खूप खूप प्रतिसाद द्या. भरपूर सारे अध्याय आणि भरपूर सारे शिवरात्रीसाठी शिवरात्री स्पेशल टाकलेले आपण ते अध्याय नक्की बघा. खूप प्रतिसाद द्या. शिवरात्रीबद्दल भरपूर सारी माहिती, शिवरात्री कशी धरावी काय वगैरे प्रदोषबद्दल सगळी माहिती आहे. तुम्ही नक्की जाऊन एकदा व्हिजिट करा आणि सगळे अध्याय पूर्ण बघा, स्किप करू नका मध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर आपले मिनी ब्लॉग आपला काही चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली ब्लाऊज शिवायची बाकी होते. म्हटलं चला आता आपण पटकन ब्लाऊज शिवून घेऊ. ब्लाऊज शिवून झाले ते भरपूर सारा कचरा निघला तर म्हटलं चला ते एकदा गोळा करून घेऊ. ब्लाऊज शिवायचं मला इतकी घाण आणि इतकाच कचरा निघतो तर काही सांगा मग तो झाडून. तर चला म्हटलं आपण आपल्या बकरांचे हाल बघू. बकरं गेलेले ते कोंबड्यांच्या जाळीमध्ये. मुलगा म्हणत होता मला ते खेळायलाच ते आता चांगले हिंडायला लागले ते मस्तपैकी. त्यांच्यासोबत खेळून झालं. म्हटलं संध्याकाळचा टाईम झालेला होता. म्हटलं चला आता भाजी करून घेऊ मस्तपैकी. मसाला काढून घेतला तर मेथीची भाजी करायची होती मस्तपैकी. आमच्या घरी मेथी सर्वांनाच आवडते. तर मग चला मसाला घेऊन आपण चाललो होतो. तेवढं जवळच्या पोळ्या चालू होत्या. म्हटलं चला आता थोड्या वेळ थांबून घेऊ. मग नंतर बघितलं कोंबड्यांचा इतका आवाज येतो. कोंबड्या चालल्या त्या रस्त्यावर. म्हटलं चला आता भाजी करून घेऊ. गरम पाणी ठेवलं होतं भाजी व्हायला. भाजी पण मस्तपैकी उकळली होती. म्हटलं बाहेर बघू थोडा अंधार पडत होता. म्हटलं चला आता तुळशीचं वगैरे दिवा लावून घेऊ. तुळशीच दिवा लावला का मला खूप छान वाटतं का मग काय माहीत नाही. पण आता झाली होती संध्याकाळ बघा. असं भाजीचं उकळत एवढा टाईम झालेला होता. आता आवडलेच नक्की सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.